तर नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आम्ही चाललो आहे आता माझ्या मामाकडे, माझी मुलगीला घेऊन मानवीला मामाकडे घेऊन चाललो आहे। देवरुख माळवाशी माझं मामाचं गाव, माळवाशी देवरुख तिकडे चाललो आहे मामाकडे। माझ्या एसटीने चाललो आहे। मानवीचा थोडा हात दुखवला आहे। तर मित्रांनो, एस टी चुकली आमची, थोडा वेळ झाला यायला घरातून, तर थोडा टाईमच लागला थोडा यायला निघायला, त्यामुळे जरा वेळ लागला। आता बघूया काय मिळेल त्याच्यानं जाणार, रिक्षा किंवा काय भेटेल त्या गाडीने जाणार। हे आपलं स्टॉप आहे जुनं, आणि ते नवीन झालं आहे स्टॉप, एस टी स्टॉप। तर तिकडे एक जुनं स्टॉप आपलं आहे आणि इथं नवीन झालं, इथून रस्ता आता नवीन चालू केला आहे, त्यामुळे आता बस अजून इथं काही थांबत नाही, जुन्या स्टॉपवरती थांबते, पुढे आहे तिकडे। बघूया आता काय भेटेल त्याच्यानं निघणार आम्ही। तर मित्रांनो, फायनली आता आम्ही इकडे आता पूनम किराणा स्टोर, जनरल स्टोर, त्यांची रिक्षा आपल्या अनिल सुकम त्यांच्या रिक्षातून चाललो आहे। दाभोळेपर्यंत रिक्षा भेटली आपल्याला, अनिल सुकम त्यांची रिक्षा आहे। हे अनिल आहेत, हे बघा, हे आपल्या पितलेवाडी स्टॉपजवळ हे त्यांचं दुकान आहे। इथे पूनम किराणा जनरल स्टोर, इथे सर्व आपलं चहा नाश्ता सर्व भेटतो इथे। तर इकडे मित्रांनो बघा, आपल्या बोरुलेमध्ये सार्वजनिक भात शेती काम चालू आहे बा। आपल्या दाभोळे सुकमवाडीतले ते लोक आहेत। हे बघा, सार्वजनिक सामूहिक भात शेती कोकणामध्ये बघा, अजून कशी परंपरा, जुनी परंपरा अजून आहे, चालू आहे बघा। नांगर ना आपले ट्रॅक्टर आहे सगळे, हे बघा। कालचे सुकमवाडची बोरुलेमध्ये आपली शेती करत आहे बघा, सार्वजनिक शेती। या आपली काजली नदी बघा, पाणी किती आले ते काजली नदीला। हा मासा भेटतो। पावसाने पुन्हा एक दोन दिवस जोर वाढल्याने नदी पात्रात पाणी भरपूर आलं आहे बघा। तर
मित्रांनो आता दाभोळीवरती आलो आहे. आता इथून पुढचा प्रवास बघूया. आता काही एस टीची आता इथून एस टी मिळणार. दाभोळी बाजारपेठ. लोककला शाहीर. तर मित्रांनो आपल्याला भेटले नमन कलेतील लोककला शाहीर श्री रामचंद्र सुवारी. नमस्कार दादा. बरं आहे ना. आई वाघजाई देवी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द देवरुख या नमनातील लोककला शाहीर श्री रामचंद्र सुवारी. लोकशाहीर आपले. तर मित्रांनो फायनल आपल्या एस टी बस भेटलेली आहे. बघा एस टीमध्ये बसले. देवरुख लांजा गाडी होती. तर ही गाडी साखरपा आणि साखरपा जाऊन परत आमच्याकडे जाणार. आमची 11ची गाडी जाते ही गाडी फिरून. तर मित्रांनो फायनल आता मी देवरुखला बसलो. इकडे बघा देवरुख स्टँडला. आता इथून रिक्षा करून जाणार. तर मित्रांनो आठवडा बाजार आहे बघा रविवार देवरुखचा. इकडे साईटून मामा बघ. मामा मामा आला बघ. ए मामा बघ. तर मित्रांनो मोठा मामा माझा बाजारात आला आहे. देवरुखचाच आठवडा बाजारात.
भेंडी कशी 20 रुपये अर्धा किलो आहे ना मग पाव किलो नको पाव किलो आई कुठची तोडून घे अजून निघाले तर पैसे देऊ नको. देवरुख मच्छी मार्केटला आहे. हे बघा आठवडाभर तर मच्छी असते इथं ताजी ताजी दर आठवडा. हे बघा सर्व ताजी मच्छी आहेत इथं सर्व. हे बघा दर आठवड्याला ताजी मच्छी येते. हे बघा एकदम फ्रेश. इथे पण आहे बघा कोळंबी आणि राणी मासा, बांगडा, पॉपलेट आणि शेंगटा सर्व मच्छी आहेत इथे. दर रविवारी आठवडा बाजार हा भरला जातो. तर मित्रांनो हे बघा संतोष मामा आमचा आला आहे रिक्षा आणून याला. मामाचा मुलगा नाही आलेला आहे. त्याच्या रिक्षात आम्ही बसलो. बघा पाऊस पण जोरदार आहे बघा. तर मित्रांनो पाऊस भरपूर आहे जोरदार. आज 2-3 दिवस झाले पाऊस पण भरपूर आहे. बघा इकडे माझ्या मामाचं गाव भात शेती लावून झालेली आहे. सगळी सर्व भात शेती लावून झालेली आहे त्यांची. इकडे मामाचं घर आहे बघा माझ्या. चल पडदा लावला नाही पाणी येतो म्हणून.
चल 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 मम्मी बारकी मम्मी मामाची आहे आणि इकडे मोठी मम्मी आता काय परत आहे ती मामाच्या माझ्या मुलाची दे तर मित्रांनो पाहिलं तर आपण पोचले इकडे मामाच्या घरी आणि बघा पाऊस पण भरपूर आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच पुरता थांबवतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.